नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेन शहरात विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन। पेन नगर परिषद हद्दीत विविध विकास कामांना गती मिळणार असून शनिवारी 15 ऑगस्ट व आमदार रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पेन शहरात विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन आमदार रवींद्र पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। रस्ते काँक्रिटीकरण, तलाव सुशोभीकरण, उद्यान, म्युझिकल फाउंटन आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे। राष्ट्रीय महामार्ग 66 ते अंतोरे रस्ता, अंतोरे ते रविराज फार्म हाऊस रस्ता, परीट आळीतील रस्ता तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते भुंडा पुलादरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम लोकार्पण करण्यात आले। यासोबतच कवंडाळ तलाव व मोतीराम तलावाचे सुशोभीकरण, शंकरनगर येथे नमो उद्यान आणि कासार तलाव येथे म्युझिकल फाउंटन कामाचे उद्घाटन, चिंचपाडा रिंग रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण तसेच मोतीराम तलाव परिसरात पायाभूत सुविधा विकसित कामे तसेच या विकास कामांमुळे पेन शहराच्या सौंदर्यात आणि नागरी सुविधांमध्ये भर पडणार आहे। या प्रसंगी आमदार रवींद्र पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्या कौशल्या पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, ललित पाटील, राजू पिचिका, नगरसेवक नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। आपण चौकाचं सुशोभीकरण करून त्याचा लोकार्पण सोहळा केला। या छत्रपती संभाजी महाराजांचा चौक व्हावा, त्यांच्या नावाने त्यांची प्रतिकृती साकार व्हावी यासाठी छावा संघटना ही अनेक वेळा आमच्याशी संपर्क साधत होती आणि त्यांची मागणी होती। या मागणीचा विचार करून आमदार रवीशेठ पाटील साहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून आम्ही छत्रपती संभाजी महाराज हे चौक तयार करू शकलो आणि त्याचा लोकार्पण सोहळा केलाय। त्याबद्दल एक गोष्ट आणखीन एक मी सांगते की छावा संघटना असेल, सह्याद्री प्रतिष्ठान असेल, यांनी वेळोवेळी मागणी तर केलेलीच की महाराजांचा चांगला पुतळा आपल्या शहरात, चांगलं स्मारक आपल्या शहरात तयार व्हावं। पण आज ज्या चौकाचं सुशोभीकरण झालंय त्यामध्ये जी प्रतिकृती साकारली गेली आहे ते एक प्रतिकात्मक रूप छत्रपती संभाजी महाराजांचं आहे। म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी सिंहाचा जबडा फाडलेला त्या प्रसंगाची आठवण देणारा तो स्टॅच्यू आहे। पण छावा संघटना आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांनी आमच्याकडे जी काय मागणी केली आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक त्या चौकामध्ये व्हावं, निश्चितच पेनची नगराध्यक्ष या नात्याने माझे पूर्ण प्रयत्न असणार की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपल्या शहरात तयार होण्यासाठी। पण त्यासाठी शासनाची प्रशासकीय जी मान्यता लागते ती प्रशासकीय मान्यता जेव्हा मिळेल, ती जितक्या लवकर मिळेल, ती प्रशासकीय मान्यता मिळाल्या मी माझे सर्व सहकारी नगरसेवक नगर परिषदेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या शहरासाठी तयार करणार हे निश्चितच मी आश्वासित करते। आणि पुन्हा एकदा सांगते की त्या चौकावर जो स्टॅच्यू उभारला गेलाय तो छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेला एका प्रसंगाचं ते प्रतिकात्मक रूप आहे। धन्यवाद।